नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या IIT बॉम्बेच्या कार्यक्रमातील वक्तव्यावरून मनसे आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली दौऱ्यावर। भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ हिंगोलीत उद्या मुख्यमंत्र्यांची सभा। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची माहिती। नगरपालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकही प्रचार सभा नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांची एकही सभा नाही। भाजपकडून मविया नेत्यांच्या पवित्र्यावर सडकून टीका। हिंगोलीत निवडणुकांपूर्वी संतोष बांगर टार्गेटवर। मटक्याला द्या लीड तर हिंगोलीचा होईल बीड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची संतोष बांगर यांच्यावर टीका। भाजप आमदाराने 100 पोलीस पाठवून घराची झडती घेतली। एका आमदाराच्या घराची चौकशी कितपत योग्य? आमदार संतोष बांगर याचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप। माजी आमदार निर्मला गावित यांना ठोकर दिलेला कार चालक पोलिसांच्या ताब्यात। नातवाला फिरवत असताना 4 चाकीनं दिलेली धडक। अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी। तर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण। शीतल तेजवानी आज पुन्हा हायकोर्टात FIR रद्द करण्याबाबत याचिका। गौरी गर्जे पालवेच्या ननंद आणि दिराला अटक करा। गौरीच्या वडिलांचं वरळी पोलिसांना मागणी पत्र। तर निवडणुकीमुळे यवतमाळ पालिकेची लाखोंची थकबाकी वसूल। काहीच दिवसात 17 लाख रुपयांची थकबाकीची वसुली। पालिका प्रशासनाची माहिती। यवतमाळमधील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा आज निकाल। उमेदवारांविरोधातील याचिकेवर काल सुनावणी, तर आज निकाल जाहीर केला जाणार। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पोलिसांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर। पूर्वेश सरनाईक करणार उपमुख्यमंत्र्यांना तक्रार। बदलापुरात शिवसैनिकांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप। हिंगोलीत निवडणुकांपूर्वी भाजप शिवसेनेत चुरास। आमदार संतोष बांगर हिंगोलीला लागलेला कलंक। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची जहरी टीका। चंद्रपूरसह विदर्भात शिवसेनेच्या प्रचार सभा। भद्रावती आणि वरोरा नगर परिषदेवर भगवा फडकवा। एकनाथ शिंदेंचं चंद्रपुरातील मतदारांना आवाहन। बीडमध्ये पंकजा मुंडे यांची प्रचार सभा। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती घुमरे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावर। अकोट येथील सर्व उमेदवारांसाठी अजित पवारांची प्रचार सभा। तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा। सायंकाळी 6 वाजता वाडी नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ दौऱ्यावर। वाशिमच्या मालेगावात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। उमेदवार ओमप्रकाश खुरसडे यांच्या प्रचारार्थ ही सभा। उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आज सुनावणी। सुनावणीनंतर न्यायालय निकाल देण्याची शक्यता। उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टात धाव। वाशिममध्ये नगर परिषद आणि पंचायत निवडणुकीतील 3 आक्षेपांवर सुनावणी पूर्ण। आज चिन्ह वाटपासह अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार। वाशिममध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षण सत्राचं आयोजन। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणुकीच्या तयारीचा आढावा। अमरावती निवडणुकीमध्ये महिला मतदार ठरणार गेम चेंजर। 12 पैकी 6 नगर परिषदांमध्ये पुरुषांपेक्षा महिला वरचढ ठरणार। मतदार संख्येवरून अंदाज। नागपुरात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ। प्रारूप मतदार यादीवर एकूण 150 आक्षेप। 27 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीवर आक्षेप नोंदवता येणार। तर नांदेड पालिकेच्या मतदार यादीत पश्चिम बंगालचंही मतदान। एकाच घर क्रमांकावर 50हून अधिक मतदारांची नोंद। महापालिकेच्या आरक्षणावर एकूण 10 आक्षेप। मुंबई शहरातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये दुबार तिबार मतदारांची 103 नावं। मुंबई शहरात 1,03,00,000 मतदार। यामध्ये मुंबई शहरात 4,33,000 दुबार मतदार।
मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 नागरिकांचा मृत्यू तर 800हून अधिक जण जखमी. 26/11 हल्ल्यात शहीदांना मुख्यमंत्र्यांनी मानवंदना दिली. मानवंदना देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रमाचं आयोजन. आशिष शेलारही उपस्थित. 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी वाहिली आदरांजली. मुंबईतील पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात शहीद स्मारक इथे वाहिली आदरांजली. मुंबईतील 26/11 हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. पिंपरी चिंचवडच्या इको पेडलर सायकल ग्रुपकडून श्रद्धांजली. चिंचवड ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सायकल वारी. 26/11 हल्ल्याच्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सरकारचा नकार. प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी फहीम अन्सारी करू शकतो. सरकारची न्यायालयात भूमिका. गेटवे ऑफ इंडिया इथे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन. हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. आज संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतानं आपलं संविधान स्वीकारलं होतं, तर 2015 पासून हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज MIDCत 12 बालकामगारांची सुटका तर 2 आस्थापनांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर पालिकेकडून रमाई आवास योजनेचे 6000 ऑफलाईन अर्ज रद्द. एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी अनिवार्य. आतापर्यंत 8002 अर्ज ऑनलाईन पोर्टलवर दाखल. पुण्याच्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम निकृष्ट. कामानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्याला काही ठिकाणी खड्डे. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. तर वर्ध्यात वाहतुकीचे नियम मोडल्यानं तब्बल 96,700 जणांवर कारवाई. 10 महिन्यात एकूण 6,71,95,000चा दंड वसूल. जिल्हा वाहतूक पोलिसांची कारवाई. वर्ध्यात आरोग्य विभागाची संशयित कुष्ठरोग शोध मोहीम. नाचनगाव इथे घरोघरी जाऊन आरोग्य सेवकांकडून तपासणी. 2 डिसेंबरपर्यंत चालणार मोहीम. मेळघाटात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला, स्तनदा मातांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. 5 प्रधान सचिव डिसेंबरमध्ये मेळघाटाच्या दौऱ्यावर जाणार. पुढील सुनावणी 19 डिसेंबरला. वर्ध्यात प्रारंभिक हस्तक्षेप केंद्राची स्थापना. केंद्रात 18 वर्षापर्यंतच्या मुलांची मोफत तपासणी आणि उपचार सुविधा. सुविधांचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. राज्यात 18,000 कंत्राटी शिक्षकांची भरती होणार. जिल्हा परिषदेच्या 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी निर्णय. राज्यातील कमी पटाच्या 18,106 शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमले जाणार. सोन्याच्या किमतीत जोरदार तेजी. दिल्लीत सोन्याचा भाव 3500 रुपयांनी वाढत प्रतितोळा 1,28,900 रुपयांवर. 2030 पर्यंत सोन्याचा भाव 7 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज. नवले पुलावर वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. 150 वाहनांवर पहिल्याच दिवशी कारवाई. पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी 5 कॅमेऱ्यांची भर. 8 कॅमेऱ्यांच्या मदतीनं बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जाणार. विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आज शंकराचार्य, अविमुक्तेश्वरानंद सरस्वती उपस्थित राहणार. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाचा अंदाज. मुंबईतील तापमानात गेल्या 2 दिवसांपासून वाढ. चक्रीवादळामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता. त्रिभाषा धोरणावर समितीचं शुक्रवारी मुंबईत चर्चासत्र. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र. सत्रात विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांशी साधणार संवाद. माझगाव वरळीतील हवा दूषितच. गेल्या 2 आठवड्यात या भागातील हवेची वाईट श्रेणीत नोंद. तर रात्री 10 नंतर हवा अतिवाईट श्रेणीत. T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत रंगणार T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार. 7 फेब्रुवारीला मुंबईत भारताचा अमेरिकेविरोधात पहिला सामना.
भारतीय हॉकी संघाचा बेल्जियम विरुद्ध पराभव। मलेशियात पार पडलेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत भारताचा बेल्जियम विरोधात 2-3 ने पराभव। बीडमध्ये एसके गांधी विद्यालयातील मुलींच्या बास्केटबॉल संघाला सुवर्ण पदक। देवगिरी संघाला पराभूत करून गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची सुवर्ण कामगिरी। तर नाशिकमध्ये कपडे खरेदीसाठी आलेल्या तिघांकडून दुकानदाराला मारहाण। खरेदी केलेल्या कपड्याचे पैसे मागितल्यानं मारहाण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। गुन्हा दाखल। वाशिमच्या मंगळूरपीर इथे सासरच्यांकडून विवाहितेचा छळ। पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबईत मुलीचं अपहरण करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 5 वर्षांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या 4 जणांना अटक। वाकोला पोलिसांची कारवाई। 50,000 रुपयांना विक्रीचा सौदा ठरवला होता। शालार्थ आयडीसाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं। पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयात एसीबीची कारवाई। ठाण्यात देसाई खाडी येथील पुलाखाली सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह। आरोपीला 24 तासात अटक। तर मुंबई पालिकेतील आरोग्य अधिकारी हप्ता घेताना एसीबीच्या जाळ्यात। हॉटेल आणि बार मालकांना हप्ता मागून त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला एसीबीनं रंगेहात पकडलं। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून पसार आरोपीला अटक। रुग्णाला उपचारासाठी घाटीत दाखल केलं असताना पोलिसांना चकमा देऊन आरोपी पसार झाला होता। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।